मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. बघा, विधानसभेच्या निवडणुका होऊन काही दिवसच झाले असताना ज्या मुद्द्यांवर ज्या विषयावर खरं तर निवडणुका झाल्या, ज्या विषयावर सातत्याने चर्चा झाली, डॉक्टर किरण लहामटे ज्यांचा विजय खरं तर दुसऱ्यांदा झालेला आहे, त्यांनी सातत्याने एक गोष्ट सगळ्यांच्या समोर मांडली की मी जनता दरबार घेत असतो, जनतेच्या समस्या सोडवत असतो, एक दिवस राजूरला बसतो, एक दिवस अकोल्याला बसतो, माझे कार्यकर्ते आणि मी मोठ्या प्रमाणावर लोकांना सहकार्य त्या ठिकाणी करत असतो. परंतु अशातच एक घटना समोर आलेली आहे. अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर 7 गट येतात. त्यामध्ये पठार भागातील एक संगमनेर तालुक्यातलाही भाग आपल्या तालुक्यात येत असतो. त्या तालुक्यातील एक गाव आहे, त्याचं नाव आहे जवळे बाळेश्वर. या ठिकाणावरील एक दाम्पत्य, त्यामध्ये भाऊसाहेब बबन जोशी आणि रंजना भाऊसाहेब जोशी यांचे वाद बबन घोडे यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी झाले. विनयभंगाचा गुन्हा रंजना भाऊसाहेब जोशी यांनी बबन घोडे यांच्यावर खरं तर दाखल केला. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या रागामध्ये बबन घोडे यांनी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी भाऊसाहेब जोशी आणि रंजना जोशी यांच्या घरी जाऊन भाऊसाहेब जोशी यांचे वयस्कर आई वडील, त्यानंतर त्यांची पत्नी आणि लहान मुलगी हे घरात असताना त्या महिलांना खरं तर त्या ठिकाणी बेदम अशी मारहाण केली. दगडांनी काट्यांनी अशी मारहाण करण्यात आली. ती मारहाण झाल्यानंतर ते जवळच्याच घारगाव पोलीस स्टेशनला गेले तक्रार दाखल करण्यासाठी. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवली आणि त्यांना सांगितलं तुम्ही पहिले उपचार घ्या, तुम्ही उपचार घ्या, तुम्हाला मारहाण बेदम झालेली आहे, तुम्ही उपचार घेतल्यानंतर आमच्याकडे या. तर ते उपचार घेतल्यानंतर त्यांच्याजवळ गेले, परंतु त्यांनी एनसी नोंदवून घ्यायला नकार दिला. तर म्हणे की तुमच्यावरच दुसरा गुन्हा दाखल आहे, तर क्रॉस सुद्धा घेतली नाही. म्हणून एक न्याय मागण्याच्या भूमिकेतून अकोले या ठिकाणी डॉक्टर किरण लहामटे यांच्या कार्यालयात ते आले. काल दुपारी ते कार्यालयात आले. जवळपास 6 तास ते त्या ठिकाणी बसले. 6 तास ते बसल्यानंतर त्या ठिकाणी आमदारांचे जे कार्यकर्ते आहेत, पी आहेत, त्यांनी सांगितलं की आमदार साहेब येणार आहेत, तुम्ही थांबून राहा, थांबून राहा. सगळं प्रकरण ऐकून घेतलं. ते म्हणे आम्हाला आमदार साहेबांबरोबर आमचं बोलणं करून द्या, आम्हाला न्याय हवा आहे. परंतु त्या ठिकाणी उत्तर देत असताना सातत्याने आमदार साहेबांचे पीए आहेत असं आम्हाला भाऊसाहेब जोशी यांनी सांगितलं की बाळू साबळे नामक व्यक्ती त्या ठिकाणी ऑफिसमध्ये होती आणि त्यांनी 7 वाजता त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, आमदार साहेब येणार नाही, हे एक प्रायव्हेट आमचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी आमदार साहेब आज येणार नाही, त्यांच्यावर बोलणं होणार नाही, त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणावरून जाऊ शकता. तब्बल 6 तास वाट बघितल्यानंतर त्यांना न्याय मिळाला नाही. अकोल्यात राहण्याची व्यवस्था नाही, म्हणून ते त्यानंतर अकोले बस स्थानकावर गेले. वयस्कर आई वडील, पत्नी आणि एक लहान 1.5-2 वर्षाची मुलीला घेऊन ते बस स्थानकावर काल रात्री झोपले. त्याच ठिकाणी या संपूर्ण परिवाराने खरं तर रात्री मुक्काम केला. आज जनता दरबार आहे, आमदार साहेब येतील या भावनेतून ते झोपले. आज सकाळी ते पुन्हा जनता दरबारासाठी आमदार साहेबांच्या कार्यालयात गेले, परंतु डॉक्टर किरण लहामटे यांनी खरं तर आजचा जनता दरबार रद्द केला आणि आजही त्यांचा कुठलाही संपर्क आमदारांसोबत होऊ शकला नाही. खरं तर ते व्यथित होऊन या ठिकाणावरनं गेले. त्यांना खरं तर दाद दिली गेली नाही. त्यांनी खरं तर अत्यंत व्यथा मांडलेली आहे. त्यांचा यामध्ये व्हिडिओ पण समोर आलेला आहे. म्हणून खरं तर जनता दरबारातनं न्याय दिला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टीचे खरं तर प्रश्न सोडवले जातात, अशी सातत्याने चर्चा अकोले तालुक्यात होत असताना हे प्रकरण समोर आल्यानंतर मनाला कुठेतरी खेद वाटतो की जर डॉक्टर किरण लहामटे उपस्थित नसतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तरी किंवा त्यांच्या पीएकडनं तरी या लोकांना सहकार्य होणं अपेक्षित आहे. साधी पोलीस केस का घेतली गेली नाही, त्यांना न्याय का दिला गेला नाही, हे प्रकरण काय आहे हे समजून घेऊन त्यांचा न्याय निवाडा करण्याचा खरं तर प्रयत्न व्हायला हवा होता, परंतु तो झाला नाही. चला तर आपण जाणून घेऊ या महिला नक्की काय बोलते, ऐका आता. आता ह्या व्हिडिओमध्ये ह्या भगिनीने खरं तर या व्यथा मांडल्या, सांगितलंय. भाऊसाहेब जोशी, मी राहणार बाळेश्वर जवळ बाळेश्वर मामेखेल वस्तीत राहतोय. आमच्यावर पहिली केस आज विनयभंगाची माझी असल्यामुळं आमच्यावर अचानक दरोड्यासारखं आमच्यावर हे मारहाण केली, दगडकाठ्याने येऊन मारहाण केली, केस मागं घ्या म्हणून. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. आम्हाला मेमो दिला नाही, दवाखान्याला हॉस्पिटलला मेमो नाही दिला आम्हाला आणि एनसी नोंदवला नाही घारगाव पोलीस स्टेशन आल्याने. आणि तिथं नोंदवल्या नसल्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या ऑफिसला आलोय, आमच्या साहेबांच्या.
आम्ही कालपासून 11 वाजेपासून ऑफिसला बसलेलो आहे, तरी सुद्धा आमची आमदार साहेबांनी दखल घेतली नाही. आणि रात्री आम्हाला 7:30च्या सुमारास जनसंपर्क कार्यालयातून हाताला धरून बाहेर काढण्यात आलंय. सर, आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला ते म्हणत होते का आमदार साहेब आता येतील मग येतील, आम्हाला बसून ठेवलं, आता येतील मग येतील असं करून करून आम्हाला 7:30च्या सुमारास त्यांनी बाहेर काढलं. आता आम्हाला आमदार साहेबांना आम्हाला असं सांगायचं, तुम्ही 2 मिनिटं आम्हाला येऊन आमची हे समस्या ऐकून घ्यायची होती. आम्हाला कोणीच न्याय देऊ नाही राहिलं. पोलीस स्टेशन गारगावचं न्याय नाही देऊ राहिलं, आमदार साहेब न्याय नाही देऊ राहिलं. आम्ही कोणाकडे जायचं, आम्ही कोणापाशी राहायचं, आम्ही काय करायचं. आम्ही आता सध्या आत्महत्या करणार आहे या ठिकाणी. म्हणून तिथं कार्यालय आहे. आम्ही जनता दरबार तिथं जागे होते, तर जनता दरबारासाठी त्यांना 2 मिनिटं आमच्या समस्या ऐकून घ्यायला आमदार साहेबांना वेळ नाही. जर समजा दुसराच कार्यकर्ता कोणी त्यांचा उभा असता तर ते 2 मिनिटात तिथं हजर राहिले असते, आणि गोरगरिबांसाठी ते जर हजर नाही तर हे काय जनसंपर्क कार्यालय, काय उपयोग त्याचा, आमदार साहेबांचा काय उपयोग आहे. आम्हाला सामान्य जनतेला जर न्यायच भेटत नाही तर आम्ही काय करायचं. आमच्याकडे शेवटचा पर्याय एकच राहिलाय, आम्ही आता आमचं सहकुटुंब आम्ही आत्महत्या करणार आहे. आता बघा, या व्हिडिओमध्ये या भगिनीने व्यथा मांडलेली आहे. तिने एक विनयभंगाचा गुन्हा काही महिन्यांपूर्वी बबन गुडे यांच्यावर दाखल केल्यामुळे त्यांना खरं तर बेदम अशी मारहाण झाली आहे. त्यानंतर ते अकोल्यात आले, ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि ते सरळ अशा पद्धतीने बोलताय की आम्ही खरं तर फाशी घेऊ, आत्मदहन करू, अशा पद्धतीची भाषा बोलण्याची त्यांच्यावर वेळ आली. म्हणून माझी विनंती आहे डॉक्टर किरण लहामटे यांना किंवा त्यांच्या कार्यालयातील जे काही व्यवस्थापन असेल त्यांना, की या लोकांना तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करा. जनता दरबारातनं या लोकांची व्यथा सोडवण्याचा प्रयत्न आपण करावा. आणि पोलीस डिपार्टमेंटला पण विनंती, आपण खरं तर या लोकांची दखल घेऊन गुन्हा दाखल करून घ्यावा व जो गुन्हेगार असेल, जो चुकीत असेल त्याला योग्य ती शिक्षा या ठिकाणी करावी, गुन्हा दाखल करून घ्यावा. धन्यवाद. रामकृष्ण.